पतीचं परक्या महिलेसोबत नातं, पत्नीला आलं उघड आणि मग काय, संतप्त पत्नीने भावासोबत मिळून केला थेट हल्ला। फैजरपुरा परिसरात चाकू हल्ल्याने खळबळ उडाली आहे। प्रकरण इतकं गंभीर झालं की दोघांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं। 13 मेच्या रात्री अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत लव्ह इन रिलेशनशिप असल्याची माहिती कळली। ही बाब समजताच संतप्त पत्नीने तिच्या भावाजवळ रडत रडत सर्व हकीकत कथन केली आणि मग घेतला तिने थेट प्रतिशोध। 13 मेच्या रात्री पत्नीने तिच्या 2 भावांसह फैजरपुरा परिसर गाठला। तिथे तिला तिचा पती आणि ती दुसरी महिला एकत्रित दिसली। त्या दोघांना पाहता संतप्त पत्नीने आणि तिच्या भावांनी दोघांवर जबरदस्त मारहाण केली। इतकंच नाही तर पत्नीच्या 2 भावांनी चाकूने हल्ला करत पती आणि त्या महिलेला गंभीर जखमी केलाय। या घटनेची माहिती मिळताच फैजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि दोघा जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलाय। हल्ला करणाऱ्या पत्नी आणि तिच्या 2 भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिघांवर कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फैजरपुरा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून प्रेम संबंधातून निर्माण झालेलं हे नाट्य सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। काल आपल्या पुढच्या हद्दीमध्ये हल्ला झालेला आहे, तर इसम आणि महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। काय घटना आहे? कालची जी घटना आहे ती घटना मोठी नगीना मस्जिद फैजरपुरा सुजित वाफे यांच्या वाड्यामध्ये एक जोडपं राहत होतं लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये। तर त्या जोडप्याची जो व्यक्ती आहे त्याची पहिली पत्नी आणि त्याचे भाऊ यांनी एकत्र येऊन रागाच्या भरात त्याचा पहिला पती आणि त्याच्याबरोबर राहणारी महिला यांच्यावरती हल्ला केलेला आहे। सध्या ते उपचारार्थ नागपूर येथे दाखल आहेत। यातील दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना मान्य न्यायालयात दाखल करण्यात आले आहे। आरोपींचं नाव काय ज्याने घेतला? आरोपींचे नाव आहे शेख सलमान शेख हसन आणि शेख हारून शेख हसन, अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत। ते दोघेही बिच्छू टेकडी राहुल नगर या ठिकाणी राहण्यात आहे। एक पती 2 स्त्रिया आणि चाकू हल्ला, प्रेम संबंधातून निर्माण झालेला हा हिंसक ड्रामा शहरात चर्चेचा विषय बनला आहे। फैजरपुरा पोलिसांकडून तपास सुरू असून सिटी न्यूज या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी सज्ज आहेत।